की आमच्या शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी आपण देणार आहोत। शेतकऱ्यांचा 7/12 करूया कोरा कोरा कोरा। शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या। शेतकरी मित्रांनो, राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर आलेली आहे। सर्व बातम्या पाहण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, सबस्क्राइब नक्की करा। महत्त्वाचे अपडेट शेतकऱ्यांसाठी। जिल्ह्यात फार्मर आयडी नोंदणीला आला वेग। अमरावती विभागात 3 फेब्रुवारीपर्यंतची मुदत जी पाहायला मिळत होती, मात्र सध्या जर पाहायला गेलं तर फार्मर आयडीसाठी आता मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी उत्सुक आहेत। नोंदणीला देखील आता वेग आलेला आहे। बीड जिल्ह्यात बोगस पीक विमा प्रकरण 96 CSCचे आयडी झाले आता ब्लॉक। 35 आयडी बीड जिल्ह्यातील पाहायला मिळत आहेत, तर 7 आयडी इतर राज्यातील दिसून आलेले आहेत। पीक विमा घोटाळा। महत्त्वाचे अपडेट शेतकरी ओळखपत्र असेल तरच आता PM किसानचे जे आहे ते पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होतील। लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती PM किसान योजनेचे पैसे जमा केले जाणार आहेत। त्यात नमो शेतकरी योजनेचे पैसे मिळून 4000 रुपये शेतकरी मित्रांनो आता लवकर तुमच्या खात्यावरती जमा केले जाणार आहेत। यामध्ये पहिल्या टप्प्यात किती जिल्ह्यात वाटप होईल, 15 जिल्हे की 16 जिल्हे, त्या जिल्ह्यांची नावे देखील तुम्हाला वाचून दाखवणार आहे। तुम्हाला देखील आता हे पैसे मिळणार आहेत। यासाठी व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत पाहायचा आहे। तुमचा जिल्हा कमेंट करून चॅनल सबस्क्राइब करा, नोटिफिकेशन बेलला ऑल वरती टाका, कारण की आता पीक विमा मिळणाऱ्या जिल्ह्यांची नावे पुढे सांगणार आहेत। त्यात PM किसान देखील हप्ता वाटप होणार। भाववाढ होईना कापूस आहे घरातच। कापूस वेचणीसाठी मजुरांची घ्यावा लागत आहे। सध्या जर पाहायला गेलं तर शोध सध्या स्थितीला कापसाचे दर वाढत नाहीत, मजूर देखील मिळत नसल्याचे चित्र। शेतकरी मित्रांनो, KYCचे आहे आता मोठे संकट। सन्मान निधी योजनेचा हप्ता जर पाहिजे असेल तर KYC करा। फेब्रुवारीच्या अखेरीस 19वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे, मात्र त्यासाठी KYC करणे गरजेचे। महत्त्वाची अपडेट आहे, तुमचा पीक विमा अर्ज मंजूर झालाय का नाही ते देखील तुम्ही मोबाईलवरती तपासू शकता। याबाबत पुढे आपण माहितीच देणार आहोत, कसा तपासायची आहे। आता तुमचा पीक विमा मंजूर आहे का नाही ते देखील तुमच्या मोबाईलवरती कळेल। शेतकरी मित्रांनो, आता 7/12 उतार्यात झाले 11 बदल। त्यातील पहिला बदल गाव नमुना 7 मध्ये गावच्या नावासोबत आता कोड क्रमांक आपल्याला पाहायला मिळणार आहे। 7/12 मध्ये आता मोठ्या प्रमाणामध्ये हे बदल झालेले आहेत। अजून काही बदल झालेले आहेत ती व्हिडिओच्या पुढे सांगणार आहे, शेवटपर्यंत बघा। शेतकरी मित्रांनो, इनोवेज 81 ही हरभरा व्हरायटी महाराष्ट्रामध्ये भरपूर सारे शेतकरी घेत आहेत। मोठा प्रतिसाद पंजाब डक यांनी देखील घेतलेले आहे। त्यांचे म्हणणे एकदा ऐका। बोलायचं इथं काहीच नाही, हे पाहू शकता, हे हरभरा आहे, एकच झाड आहे नाही, अशा ब्रांचेस आहेत आणि संपूर्ण हे असा प्लॉट आहे। मग आणि आपला अंदाज याला 20 क्विंटल पर्यंत ॲव्हरेज यायलाच पाहिजे। शेतकऱ्यांचे दुर्लक्ष होते आतापर्यंत, पण शेतकऱ्यांनी KYC करताच शेतकऱ्यांच्या खात्यावरती आले पैसे। शेतकरी मित्रांनो, अखेर पीक विमा नुकसान भरपाई वाटप सुरू झाले असून बऱ्याच शेतकऱ्यांना लाभ मिळत आहे। तालुक्यांची यादी देखील आलेली आहे, कोणत्या तालुक्यात वाटप होत आहे ते नावे देखील मी सांगत आहे। त्यापूर्वी तुमचा जिल्हा कमेंट करून चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा व व्हिडिओ फक्त एकदम शेवटपर्यंत बघा। तुमच्या जिल्ह्यात कर्जमाफी कधी होणार, पीक विमा कधी मिळणार ते अपडेट पाहायला मिळेल। त्यात कर्जमाफीबाबत दिलासा देणारे अपडेट पाहणारच आहोत। सध्या स्थितीला अचलपूर तालुक्यात जे आहे ती मोठ्या प्रमाणात शेतकरी वंचित होते, मात्र या ठिकाणी मदत पाहायला मिळणार आहे। अंजनगाव तालुका दुसऱ्या क्रमांकावरती, चांदूर रेल्वे तालुका, तसेच पुढच्या क्रमांकाचा तालुका दर्यापूर या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पीक विमा नुकसान भरपाईचे वाटप होणार आहे। शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळालेला आहे। अजून काही जिल्ह्यांची यादी आलेली आहे, 10 ते 15 जिल्ह्यात खुशखबर ही शेतकऱ्यांना मिळणार आहे। ती आपण अपडेट पुढे पाहणारच आहोत। खूप दिवसाची प्रतीक्षा संपली, 6 कोटी जमा। महत्त्वाचे अपडेट, बनावट पीक विमा भरणारे 35 CSC धारक बीड मधले मोठ्या प्रमाणात होत चालले। अखेर आता कारवाई सर्व काही उघड आलेले असून बोगस पीक विमा भरणारे देखील आता शोधू लागलेले आहेत। सध्या जर पाहायला गेलं तर बनावट पीक विमा भरणारे तब्बल 10 नव्हे 20 नव्हे तर 35 CSC धारक थेट बीड मधलेच पाहायला मिळत आहेत। मोठा धोका। अतिवृष्टीचे अनुदान मिळणार कधी, शेतकऱ्यांना आहे प्रतीक्षा। KYC करून महिना लोटला मात्र अनुदान मिळेना। सध्या जर पाहायला गेलं तर गत 2 वर्षापासून शेतकरी नाही तर अनेक अडचणींचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे। सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर लवकरात लवकर अतिवृष्टीचे अनुदान शेतकऱ्यांना देण्यात यावे अशी मागणी जोर धरू लागलेली आहे। अद्याप देखील अनुदान जमा नाही।
महत्त्वाचे अपडेट शेतकऱ्यांसाठी राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय झालेला आहे. कर्जमाफी असेल याबाबत देखील खुशखबर आलेली आहे. पीक विम्याचे पैसे वाटप होणार आहेत. पुढे माहिती पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. सध्या जर पाहायला गेलं तर MR क्षेत्रातील सिंचन प्रकल्पांसाठी मुख्यमंत्री यांचा आता पुढाकार पाहायला मिळणार आहे. बऱ्याच शेतकऱ्यांना आता मोठा लाभ होणार असल्याची माहिती मिळत आहे. सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणामध्ये सिंचन योजना ही महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळत आहे. सिंचन योजनेचा फायदा हा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये सुरू तर पाहायलाच मिळत आहे. हे तर तुम्ही पाहिलंच असेल. सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर काळू नदी प्रकल्पाचे काम देखील जलद गतीने करणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेली आहे. त्यांनी थेट निर्देश देखील दिलेले आहेत. त्यातली त्यात पीक विम्याबाबत देखील एक अपडेट दिली. महत्त्वाचे अपडेट आहे. कोट्यावधींचा कांदा घोटाळा. राज्यातील 15 कंपन्यांवर केंद्राकडून थेट होत आहे कारवाई. NCFचे महासंचालक अनिस जासेफ चंद्रा यांनी याबद्दल आदेश काढलेले आहेत. सध्या जर पाहायला गेलं तर पुण्यातील एकही FIR वर गुन्हा नोंदवलेला आहे. सध्या स्थितीला आपल्याला कांदा दराबाबत अपडेट. सर्वात मोठी बातमी. कृषी योजनांसाठी सर्वात मोठी खुशखबर. मिळणार आहे मोठा निधी. सध्या जर पाहायला गेलं तर राष्ट्रीय कृषी विकास योजनेसाठी आता बजेट देखील सादर झालेले आहे. यामध्ये आता शेतकऱ्यांसाठी देखील खुशखबर म्हणजे 6,000 कोटी रुपयांच्या तुलनेत यावेळी 8,500 कोटी रुपयांपर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव सध्या स्थितीला आल्याने शेतकऱ्यांना देखील दिलासा. महत्त्वाची बातमी. अतिवृष्टीचे अनुदान खात्यात होणार जमा. सध्या जर पाहायला गेलं तर आधार प्रमाणीकरण आता होऊन 1 महिना काही ठिकाणी तर झालेला आहे. मात्र आता उशीर नाही, लवकरच शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकतो. सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर यामध्ये बीड जिल्ह्याचा देखील समावेश असून बीड जिल्ह्यातील बऱ्याच तालुक्यात अग्रिम पीक विमा तसेच नुकसान भरपाईचे वाटप होणार आहे. अजून काही जिल्ह्यांचे अपडेट व्हिडिओच्या पुढे पाहणार आहोत. शेवटपर्यंत बघा. महत्त्वाची अपडेट. जिनिंग फुल CCI कडून पुन्हा एकदा खरेदी बंद. सध्या स्थितीला कापूस जिनिंग प्रेशर कापूस ठेवण्यासाठी जागा शिल्लक नसल्यामुळे CCIची कापूस खरेदी बंद ठेवण्यात आल्याची माहिती मिळत आहे. सध्या जर पाहायला गेलं तर जिनिंग हे फुल झाल्यामुळे CCI कडून आता पुन्हा एकदा खरेदी बंद झाली असल्याची माहिती मिळत आहे. शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड. महत्त्वाची अपडेट आहे. शेतकरी मित्रांनो, सध्या स्थितीला लवकरच कर्जमाफीचा दिलासा मिळण्याची शक्यता. आता सध्या जर पाहायला गेलं तर मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी आश्वासन दिलेले होते की शेतकऱ्यांची कर्जमाफी सरसकट करणार. त्यातली त्यात शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करणार. 7/12 कोरा करणार अशा प्रकारे ते 2 वेळेस म्हटलेले होते. यामुळे आता कर्जमाफी होईल. मात्र त्यासाठी थोडा जरी उशीर होत असला तरी काळजी नसावी. 100% ही कर्जमाफी होणार असल्याची माहिती देखील स्वतः फडणवीस साहेबांनी दिलेली आहे. ते म्हटलेले आहेत की आम्ही जो काही जाहीरनामा दिलेला असेल तो पूर्ण करू. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, काळजी करण्याचे कारण नाहीये. लवकरच कर्जमाफीचा निर्णय देखील राज्य सरकारकडून पाहायला मिळू शकतो. महत्त्वाची बातमी. लागवड योग्य आणि लागवड नसलेले क्षेत्र स्वतंत्रपणे दाखवले जाणार. 7/12 उतार्यात झाले मोठे बदल. आता 7/12 उतार्यामध्ये मोठे बदल झालेले असून लागवड योग्य आणि लागवड नसलेले क्षेत्र स्वतंत्रपणे हे दाखवलं जाणार आहे. हा एक मोठा बदल आता 7/12 उतार्यामध्ये झालेला आहे. यामध्ये एक नव्हे तर 11 बदल सध्या स्थितीला 50 वर्षानंतर झालेले आहेत. महत्त्वाचे अपडेट आहे. शेतकरी मित्रांनो, पीक नुकसान मदतीच्या वाटपासाठी उपयोजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आता लवकरच मदत व पुनर्वसन आणि आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत 100 दिवसात आता करावयाच्या कामकाजाचा आढावा. त्यामध्ये पंचनामा प्रकल्पांची प्रेरित आता अंमलबजावणी पाहायला मिळणार आहे. शेतकऱ्यांना थेट तातडीने मदत मिळण्यासाठी संबंधित शेतकऱ्यांना केवायसी प्रक्रिया तात्काळ करून देण्याचे आवाहन देखील पाहायला मिळत आहे. अशा सूचना फडणवीस साहेबांनी दिलेले आहेत. सध्या जर पाहायला गेलं तर लवकरात लवकर आता नुकसान भरपाई देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केली जाऊ शकते. शेतकरी मित्रांनो, तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ पाहत आहात ते देखील कळवा. एक लाईक करून चॅनल सबस्क्राईब करू शकता. नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका. अजून पुढे काही बातम्या आपल्याला पाहायच्या आहेत. सध्या जर पाहायला गेलं तर नुकसान भरपाईची देखील काम आता मोठ्या प्रमाणात वेगान गतीने पाहायला मिळणार आहे. स्वतः मुख्यमंत्री साहेब यांनी आता लक्ष दिले असल्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यावरती लवकरच पीक विम्याची रक्कम तसेच नुकसान भरपाईची रक्कम येण्याची शक्यता. महत्त्वाचे अपडेट. पीक विम्याचे बजेट झाले कमी. PM किसान हप्ता जैसे ते कृषी योजनांसाठी किती पैसे मिळाले पाहायला गेलं तर आता
सध्या स्थितीला पीएम किसान योजनेचे देखील बजेट तसेच आहे. म्हणजे आता शेतकऱ्यांना 1 वर्षाची गरज करण्याची गरज नाहीये. सध्या जर पाहायला गेलं तर 6,000 रुपये वर्षाला मिळत असतात, ते आता पुढच्या वर्षापर्यंतची रक्कम शेतकऱ्यांना आता मिळणार आहे. काळजी करण्याचे कारण नाहीये. बजेट आता जमा झालेले असून फक्त शेतकऱ्यांना वितरित करण्याचेच काम आपल्याला पाहायला मिळणार आहे. मोठी रक्कम ही शेतकऱ्यांसाठी पीएम किसान योजनेची पाहायला मिळते. महत्त्वाची अपडेट आहे. कांदा उत्पादकांना 8 दिवसामध्ये भरपाई द्या. कृषी मंत्री कोकाटे. तणनाशक फवारणीमुळे पीक नुकसानीची आपल्याला ही स्थिती पाहायला मिळत होती. सध्या जर पाहायला गेलं तर तणनाशकच्या मोठ्या प्रमाणामध्ये झालेल्या फवारणीमुळे शेतकऱ्यांच्या कांदा या पिकाचे मोठे नुकसान झालेले होते. त्याकरिता कांदा उत्पादकांना येत्या 8 दिवसामध्ये भरपाई द्या, असं जे आहे ते कृषी मंत्री म्हटले. महत्त्वाची माहिती आहे. ग्रामीण भागातील घरकुल योजनेसाठी CSRची मदत घ्या. देवेंद्रजी फडणवीस. सध्या जर पाहायला गेलं तर सामाजिक क्षेत्रातील योजनांचा आढावा देखील घेतलेला आहे. आयुष्यमान कार्डाच्या वितरणाला गती देखील द्या, असं म्हटलेलं आहे. ग्रामीण भागातील घरकुल योजनेसाठी CSRची मदत घ्या, असं देखील त्यांनी यावेळी सांगितले. शेतकरी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये पीक विमा असेल, नुकसान भरपाई, कर्जमाफी असेल, याबाबतच्या बऱ्याच काही अपडेट आपण पाहिलेले आहेत. अशाच अपडेट रोज लवकरात लवकर मिळवण्यासाठी आता चॅनल सबस्क्राईब करा. शेजारील नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका, जेणेकरून रोजची रोज तुम्हाला अशा प्रकारे अपडेट्स मिळत राहतील. त्यातली त्यात सबस्क्राईब करायचं आहे. तुमचा जिल्हा कमेंट करून सांगा. महत्त्वाची एक बातमी आता आपल्याला पाहिजे आहे. सध्या जर पाहायला गेलं तर उन्हाची तीव्रता ही आता वाढत जाणार आहे. थंडीचा जोर ओसरलेला आहे. ही एक महत्त्वाची अपडेट आहे. पावसाची शक्यता सध्या तरी नाही. रोज अपडेट पाहण्यासाठी सबस्क्राईब करा.